श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज भाजी काय बनवली आहे ते तुम्हालाच ओळखायचं आहे आणि मला पण सांगायचं आहे कमेंटमध्ये की काय भाजी बनवली आहे. बरं चला तुम्हाला भाजीची पद्धत सांगते कशी बनवायची आहे. बारीक कट करून घेतलं आणि त्याला 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं. हे एक फळ आहे बरं का, त्याच्यावर थोडंफार तरी औषध मारलेलं असतं, त्यामुळे धुवून घ्यायचं. लसूण, अद्रक, मिरची आणि थोडंसं खोबरं भाजून पण घेऊ शकता, पण मी तसंच घेतलं आहे. मी ही मिक्सरमध्ये काढणार होती बारीक, पण त्यावेळेस लाईट गेली म्हणून असं खलबत्त्यात वाटून घेतलं आहे. कढईमध्ये थोडंसं तेल आणि मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी तडतडते तवर कांदा टाकून घ्यायचा. कांदाने छान लाल परतून घ्यायचा आणि आपण वाटण करून घेतलेलं वाटण पण टाकून घ्यायचं आणि वाटण पण चांगलं भाजू द्यायचं, कारण लसूण अद्रक कच्चा आहे ना, त्यामुळे चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये काळं तिखट, घरचं तिखट टाकलेलं आहे आणि मसाला, काळा मसाला आणि गरम मसाला दोन्ही टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकून घ्यायची. भाजीची आधी तयारी करून मगच काप धुवून घ्यायचे, नाहीतर काळे पडतात काप परत. त्याला मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून झाकून ठेवायचं. ह्या भाजीला तसं पण वेळ लागत नाही, जसं आपण वांगची भाजी करतो तसंच तेवढाच वेळ लागतो भाजीला. शेंगदाण्याचं कूट भरपूर लागतं, पण आमची लाईट गेली म्हणून मी हाय तेवढंच टाकून घेतलं. आणि तुम्हाला भाजी कशी वाटली ती मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मला पण सांगा की भाजी कशाची आहे ते. तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब पण करा, लाईक करा, शेअर करा. नक्की ट्राय करून बघा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.